लफडं द स्टोरी. अगं जरा दूर हो तिच्यापासून ती वांस आहे. गावची पाटलीण आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये असं वागत रस्त्यावरून बाजूलाच झाली. वांस हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखल्या मालूच्या आणि ती देवाला फुलं न वाहताच निघून आली. त्यानंतर रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली. लगेच लक्षात आलं तिच्या आणि हाई महिना लाज झाला म्हणून ती ओक्साबोक्शीपण रडत होती. गेल्या 20 दिवसापासून वेशीवरच्या रायजाबाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुलं वाहत होती गावच्या देवीला आणि आज तिने वाहिले नव्हते तोच कळा येऊन पाळी आलेली. या विचाराने त्रस्त झाली होती. माझ्या नशिबाचं काय केलं कोण जाणे. माय सारे देव पूजून झाले, आता कोणाचा देव काही धावून येत नाही माझ्यासाठी. पाटलीणबाईच्या पोराचं आत्ता तर लग्न झालं नाही आणि ती पोटोशी बी आहे. मले का रे देवा, 12 वर्षापासून बनवास देत रे देवा. आता तरी पाव. लोक मला माझे वांस म्हणतात. नाही सहन होत रे माले. जीवाचं अंकात करून मालू रडत होती. आज ते जेवणही केलं नव्हतं. दिवसभर कुठंतरी बसत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते. सहज डोकावलं तर शेजारणीची शेळी अंगातली झेंडूची पानं खात होती. तिथलं कोंबड्या बाहेर टाकलेली डाळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर निघाले अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडलेली होती. क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, माया अंगणात आहेस तू, पण कवा माले खाऊची इच्छा होईल. गावातल्या नवीन नवऱ्या घेऊन जातात पण त्या म्या तुले नुसती पाणी टाकत राहतो. विचारतच होती तर गाईचा हंबरणं कानावर पडला आणि लगेच भानावर आली. ओ माय चहानाले तर चाराच टाकला नाही ओ. बिचारी 2 जीवाची ओरडून राहिली कवाची. जशी उठली तसं तिच्या पोटात परत जोरात कळ आली. जरा पोटाला हात लावत बाहेर आली. शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरडली, हुर हुर. काय माय, हिच्या कोंबड्या म्हाला घरचे दाणे खाऊन चांगल्या टूम होतं आणि त्यानंतर मग विचारात पडत म्हणाली, बरं हाय बाई कोंबडीच्या जातीचं, रोज अंडा देते, पिल्लं सांभाळून होत नाही तिले, आणि मी काव अशी. आणि मग कंठ जरा अजून दाटला होता मालूचा तर अजून गायचा हंबरटा सुरू झाला आणि चाऱ्याचं टोपलं घेऊन चायना गायकडे ती निघाली. तिला बघता चायना मिरवल्यागत करत होती. मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाले, पाहिजो माय तूही माझ्यापासून दूर होशील. 2 जीवाची तूही महापाठ लागलं. गावातल्या बायका तसंच बोलत्या. लय वाईट वाटते ग मला. मले वांज म्हणत व सारं गाव. माही तू सावली भिंड सहन नाही करत पोटोशाबाई आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काही दोष नाही म्हणून. मग तेव्हापासून ती देवाला पूजायची. सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही, पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं. 2 वर्षाआधी अशीच मालू तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरू झाल्यामुळे आणि नवरा वामन आणि आईत भांडण सुरू होतं आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून मालूला कुणी सांभाळायचे नव्हतं. आजही तिला सासूची खूप आठवण येत होती. का कुणास ठाऊक. सासूबाई नेहमी त्या गावाच्या पलीकडच्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत आणि मालूला त्यांचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देऊ शकत, पण स्वतःला समजायची की कोणाकोणाला उशीर होता आणि आज आशेने आज तिला 12 वर्षे झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही. आणि मग रात्री 7 वाजता मामन घरी आला. दारू पिऊन होताच. दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला. मालू गुमान ती फेकलेली वांगी उचलायला बसली. तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि त्या मालूच्या मागे लागला. त्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीच कासवीत झाली आणि ओरडली, दूर व्हा, नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूला. आणि तिने असं म्हणताच वामन परत तिला ओरडू लागला, काय हो, तुझं हमेशाच हाय, मले काही फरक पडत नाही. आणि त्याने तिचा पदर ओढला. आणि मग अहो नाही म्हणता डॉक्टर, काय हे इन्फेक्शन काय ते होते म्हणे, मग पोरं होत नाही. ए चल, मले ज्ञान नको देऊ, नाही पाहिजे माले पोरं बिरं, नुसती कट झाली घरभर कल्ला. त्यानंतर आणि परत तिला बोचून म्हणाला, तू बच्चर जमीन आहेस व तूही काही कुस उजळायची नाही. ए मले तू हो काय न फायदा होऊ दे, मॅच्युअर झाली, जमा न चालवते, खाणंच बंद करीन तू वालं. आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला. क्षणात घोरायला लागला. त्या मालूने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली. आणि मग सकाळी उठता येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटेच जाऊन चौकातल्या विहिरीतून 2 गुंठ पाणी आणलं आणि पिण्यासाठी, कारण जरा जरी
तिला उशीर झाला आणि विहिरीतल्या बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची. पण कोणी तिला मशात घुसू देत नव्हतं आणि गावात त्यांचं विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोडं होतं. परत आज सासूची आठवण झाली की सासू असती तर आज तिच्या खोलीत गुमान झोपला असतो आणि या नराधमापासून वाचलो असतो या विचाराने कंठ फुटत होता. तिचा निभाची काडी तोडली आणि दात घासून चूल पेटवत होती तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही. सूर्याची किरण अंगावर पडली तशी ती स्वप्नाच्या आधारे मनात आंदळली. सासूचा आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत की परत नवीन आशेने विचार करू लागली. आणि मग पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं 12 वर्षाचा उन्हास पुरा होता. या महिन्यात 12 वर्ष पूर्ण होईल लग्नाला का कुणास ठाऊक. तिला मनातलं वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटूशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातल्या मुलाची कल्पना करत त्या मुलाचा मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायचे. सुंदर सुंदर टोपल्या आणि मोजांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेऊन बघायची. एखादी पोटूशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊलखुणावर पाय ठेवत चालायची. या आशेने ती लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार. ती वाज नाही तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुखावली होती. स्वतःला मालू प्रेग्नंट समजायला लागली होती. लोकांच्या सांगासांगी आणि तिला आता हेही कळत होतं की काही दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो. मग आता तिला वामाची ओढताण काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं तरी मनाला बोचत असतं तरी हवंच असायचं. बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची मी वाज नाही ही धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडदुडून चालणार बाळ स्वप्नात येत असायचं. मग मनात स्वप्नाचा महाल उभा करत विचारतच म्हणायची म्या वाज नाहीच राहील हा महिना मले. मग पायातले म्या सारे म्याशी मनाने बोलल्यात. 7व्या महिन्यातल्या या सासऱ्यातले बोलावे माझ्या घरी चल बाई आतापासनं कामाला लागते व बाई. माझ्या काही नवरा कामाचा नाही काय बी करायचं नाही अहो माय. पाटलीबाई बोलवलं मले तिच्या नातवाच्या भाषाला किती मजा येईल. माय सारे अरमान पुरे होईल आता आणि तडपणं उठून कामाला लागायची. त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी गाडलं आणि चेहऱ्यावर झोकलं. तारावरच्या लुगड्याच्या फटक्याने चेहरा पुसला. घरात जाऊन स्वतःचं तयार होण्याचं बचकं आणि आरसा घेऊन अंगणात आली आणि तिथेच कंगव्याचे केस विसरत अंगणात बसली. वामन आज लवकर आला. तिला असं बघत म्हणाला काय व कोणाले पाहतेस एवढं नट्टापट्टा करून राहिली काय लफडं चालू आहे का हो. नाही म्हटलं रोज अशी मटकटल्यावानी राहतेस ना आज तुझे काय झालं व चल चाय टाक माझ्यासाठी. आली मोठी पावडर लाली लावणारी मालू उठली. आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा असाच असतो हेच समीकरण ती बघत होती. मग गुमान वेणीला रबर बांधत आत गेली. चुलीवर आधीच भात मांडला होता. निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली. आता साखर टाकणार होतीस तर तोच चेहरा पुसत असलेल्या वामनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं. कोण आलं होतं व घरात माया मागून कोणाला माया कामायचं जेवायचं घातलंस ताजं ताजं. मालूने चहा काढला आणि कप कशी घेऊन उभी होती तोच वामनने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता आणि मालूच्या पायावर पडला. भाजलं तिला साडी वर केली बघण्यासाठी तर वामनच लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडीवर पडलं. तोरडी कुठं आहे व तूही तर त्यानंतर आणि तो इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताच मालू घर साफ करत होती. पलंगावर उभी झालेली तेव्हा तिने तिथे पडली होती. आता वामनने चुलीतली काडी उचलली आणि मालूला मारणं सुरू केलं आणि त्यानंतर अहो नका मारू असं म्हणत ती स्वतःला वाचवू लागली. तोच कुणीतरी धावून आल्यासारखा बाहेरून आवाज आला. अरे वामन चालत नाही का रे. आज डाव खेळायचा आहे ना. सगळे जमले त्या वाडाखाली. तू या घरच्या टॉर्च घेऊन ये मी ग्लास घेऊन निघतोच. वामनचा मित्र फाटक्यातून ओरडत होता आणि वामनने काठी फेकली. त्यानंतर आर्य आलो कापडं बदलत होतो आणि मग मालूचे केस पकडत म्हणाला ए भावाने लफडं करायचं नाही आणि असलं तर निघायचं घरातून. तसंच तू काय कामाची नाही व्या. मंजर झाली. जाय टॉर्च शोध मले जायचं हाय रात चाले बघतो तुले. आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. वामन घरात धिंगाणा करून निघून गेला होता आणि मालू स्वतःला जपत घर साफ करत होती. वामन तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा होता. गावात हिरोगिरी करतच होता.
ह्या पोरीला टाप तिला झेड काढ हेच सुरू असायचं त्याचं. घरी 10 एकर शेती, मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. गावात रखू नावाची बाई नवीन राहायला आली. सुंदर देखणी होती आणि वामनने तिला फार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली. मग नवरा घरी यायला वेळ होता आणि आता आला तरी तो खूप थकलेला असायचा. रखूची शारीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा रखूला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जावं म्हणून, पण रखू अडकली होती वामनमध्ये. रखू आणि वामन दिवसभर रखूच्या घरी राहायचे आणि मज्जा करायची. रखू वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं. पण भीतीपोटी ती वामनसोबत पळून गेली. गावात त्याच्या लफड्याची भारी चर्चा होती. पण 2 वर्ष घरी परतली. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितले की वामनने पळून नेलं होतं. तिचा नवरा साधाभोळा मास्तर मग विकटला आणि बायकोला नमला. वामनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. रखू 2 वर्षभर वामनशी शारीरिक संबंध ठेवून तो पोटशी राहिली नव्हती. प्रीतीला हवं होतं त्यांच्याकडून प्रेमाची निशाणी, ते तिला मिळालं नव्हतं आणि गोष्ट तिच्या लक्षात आली. वामनवर तिने नको नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. रखूचा नवरा तिला घेऊन बादलीच्या गावी निघून गेला आणि 6 महिन्यात रखू पोटीशी राहिली. ही गोष्ट वामनच्या आईला कळली होती, पण त्यांनाही खात्रीच नव्हती आणि वामनला त्यांच्या मर्दांगीवर खूप गर्व होता. मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेन, पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कुसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला, पण मनातल्या मनात खंत वाटत होती त्याची. त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय घालली होती आणि त्याच्या या मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं. आठवडा झाला होता पाळीची तारीख जाऊन. मालू रोज एक दिवस वाटतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी भारी आणि गरगरी वाटायला लागलं होतं. जेमतेम 10 दिवस वर झाले होते आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली. अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेली. मनमोन पक्क झालेलं होतं तिच्या पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची. तुझ्या चावलीने वांजपण पुसलं माय. आता तू न मी मजेत राहू. तुझ्या बापापीनं सुधारलं आता. त्याची बिन लढा लागलाय ना. आता लवकरच जाईल की गावच्या सरकारी दवाखान्यात तुझ्या बापाशी बोलायला बी आहे. पण 8 दिवस झाले तुझे बाबा घरला आले नाही. तालुक्यात घेऊन गहू विकायला. लय गहू झाला यंदा. होय तुझ्यात पायगुण होय रे. आता समजा ठीक होईल. आणि मी स्वतःला सावरत उठली. पोटात जरा कळ आली. मग वाकतच घरात गेली. आता मालू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप जपायची. दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता. मग मालू खुश होती. स्तन दाट व्हायला लागली होती. आणखीच आनंदाने फुलली होती. 15 दिवस वर झाले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून पोटात कडा यायच्या आणि प्रत्येक कडा मालूला बाळाची चाहूल देऊन जायची. इकडे वामन तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठेकेदारासोबत दारूत मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता तोच समोरून रखू दिसली. कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत होता. तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, अय फुलराणी, विसरली का मले? चल ना, आज तुझी मज्जा देतो. नवरा नाही दिसत वाटते. मग तर बरंच आहे. तसाही एलपट आहे तो. ठेव तुझे पोर इथं. चल त्या गोडा मातीमधी. रखू जरा अवघडली. एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती. क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिला ओढू लागला. आता रखू ओरडली, ए मुर्द्या, हे असलं बायकोवर दाखव. पोरं जन्माला घाला आधी, मग सांग मजा मला. आला मोठा. त्याला जोराने धक्का देऊन ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला वामन भुतकाळ शिरला. रखूच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली होती आणि त्याला तो डॉक्टर आठवला. त्याने त्याला म्हटलेले की तू हवी तेवढी मजा कर, पण बालपण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या, पण मग लफडं उघडलीच येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाचं एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसाबसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून आई आठवत होती. आणि मग आज मालूला 20 दिवस वर झाले होते आणि ती मनाने खुश होती की दररोज वामाची वाट बघायची. आज ती परत सुंदर तयार झाली होती. म्हणाली, आज हे आले का दवाखान्यात न्यायला सांगतो. बातमी सांगल्यावर लय खुश व्हायला पाहिजे आता. स्वतःला आरशात निहाळत होतीस, पण वामन घरात शिरला. काय हो, कोणासाठी नटापटा करतेस? पाणी आण माझ्यासाठी. आणि त्यानंतर माल लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली. उजव्या पायाचं बोटं ती डाव्या पायाने दाबत होती. आव, आता तरी घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं. गर्भावर काय तो परिणाम होतो म्हणे. तेवढ्यात तिला परत
गरगरल्यासारखं झालं, पाय खेचल्यासारखं झाले. समोर अंधारी आली आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होती, पण काळजी होती तिला. तिचे शब्द आणि तिला बघून वामन एकदम उठला. ए भावाने, काय नवीन लफडं? तू काही पोरं बिरं होणार नाही माझ्याकडून? कुठलं गेलतीस? तोंड काळं कराले का? आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, वाटलंच मले गरम गरम जेवायला घालतेस आपल्या याराला. आता त्याने तिचे केस धरलेले. सांग, कोणाच आहे ते? माझ्या मध्ये मारायचं नाही. निघ माझ्या घरातून. ओढत तिला घराच्या बाहेर काढला आणि समोर चिंचेचं झाड होतं. अगदी त्याच्या खाली पडली मालू. त्यानंतर वामन परत ओरडून रागात म्हणाला, माले पोर होऊन शकत नाही म्हणूनच एवढी लपडी केलीत. पण कुठलंच लपडं बाहेर आलं नाही. बायकांची जात झाली. पोरं होत नाही म्हणून सोडून दिलं तिने माले. आणि मग छाती ठोकू लागला. माले सोड, नपुसक म्हणते माले. ते मी माले नपुसक म्हणत वर गेली. ए भावाने, तुझे न सोडतच नाही माय. तू निघ माझ्या घरातून. ए लपडं माझ्या घरात नाही पाहिजेत. त्यानंतर मालू खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं. भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या. कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या. तिचं कळलं मिटकून गेल्या. आज ती लाज झाली होती, पण वाज पण मनातून मिटलं होतं तिचं. खूप ओरडून नंतर हसली. चिंचेच्या झाडाला बिलगली. जोरात हलवून तिच्या चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या. खरं तर मालू कधीच पोटीशी नव्हती. तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला सगळे आभास होत होते आणि योगायोग असा की तिची पाळी या महिन्यात लांबली होती. पण गावरान मालू काय समजणार? ती तर बाळाच्या आशेने सुई प्रेग्नन्सी घासली होती. पण आज तिला कळलं होतं की स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा सुपकार देत ती उठली आणि वामनकडे वळली. वाज, मी नाही, तू हाय. बंजर झाला नापिक तू थुयावर. तू निघ या घरातून. घराची सफाई मी केली म्या. आईच्या खोलीची बीण केली. माझ्या सासूने हे घरात शेण माझ्या नावावर लिहून ठेवलं आहे. तू निघ आणि तुझे लफडे पण घेऊन जाय. आजपासून तुया माय काय बिन संबंध नाही. अन ऐक, आतापर्यंत म्या कोणालाही गरम गरम जेवायला घातले नाही, पण आता घालीन. तू लफडं म्हणतस ना? म्या लफड्यातली जिंदगी करून दाखवीन. चल निघ. आणि तिने त्याला ओढत घरच्या बाहेर काढलं आणि दारू लावून दिलं. आज तिचा कलंक मिटला होता. ती मी वाज नाही असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.